नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स हे बघत आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये आपण आज फायलम कॉर्डेटा हे स्टार्ट करणार आहोत. त्याआधी आपण काय काय बघितलं एकदा ते आपण बघून घेऊ. बघा, आपण बघितलेलं काय काय आहे, तर हे जे 11 फायलम आहेत. ठीक आहे. 11 म्हणजे इथे एक टिनोफोरा येतं, ते धरून 11. तर मग पोरीफेरा, सिलेंटराटा, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, निमॅटहेल्मिंथिस, ॲनेलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्मेटा, हे मिकॉर्डेटा. हे आपण एवढं कंप्लीट केलेलं आहे. आता आज आपल्याला करायचं आहे कॉर्डेटा. ठीक आहे. आता कॉर्डेटा आपण स्टार्ट करूया. पण बघितलं कॉर्डेटा करायला गेलं तर खूप व्हास्ट आहे, खूप मोठं आहे. जर कॉर्डेटा एकाच याच्यात आपल्याला संपवायचं झालं तर मग थोडंसं तुम्हाला कंटाळवाणं पण होईल आणि थोडासा लोड पण येईल आणि मोठं होईल ते लेक्चर. ठीक आहे. मग आपण थोड्या थोड्या पार्ट्समध्ये कंप्लीट करू. मी तुम्हाला दाखवते. बघा, हे आहे संघ कॉर्डेटा. ठीक आहे. तर मग त्याचे उपसंघ बघा. सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा किंवा ट्युनिकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिएटा. मग हा जो व्हर्टिब्रेटा आहे, व्हर्टिब्रेटाचे पुन्हा काय 2 उपविभाग पडतात. आता हे सगळं काय चालू आहे पुन्हा सांगते. कॉर्डेटाचंच. सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा असे त्याचे 3 प्रकार उपसंघ पडले की बघा ते काय होते, सब फायलम होते. मग व्हर्टिब्रेटा जो उपसंघ आहे व्हर्टिब्रेटा, त्याचे 2 विभाग कोणते बघा, ॲग्नॅथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. ॲग्नॅथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा हे झाले त्याचे 2 प्रकार. मग ॲग्नॅथामध्ये पुन्हा ऑस्ट्रॅकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा. आणि गॅथोस्टोमॅटामध्ये बघा पायसेस आणि पुन्हा काय टेट्रापोडा. मग टेट्रापोडाचे पुन्हा उभयचर, सरीसृप, सस्तन आणि एव्ज असे. मग ह्या प्रत्येकाचं एक एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाचे एक हिस्ट्री आहे. हे सगळं आता इथे एव्ज पण खूप जास्त मोठा आहे. त्याच्यानंतर वर्ग मॅमेलिया तर अजून जास्त मोठा आहे. वर्ग मॅमेलियाला तर आपल्याला अजून सेपरेट वेळ द्यावा लागेल. ठीक आहे. आणि तो महत्त्वाचा पण आहे. तर मग अशा पद्धतीने आपल्याला कळलं तुम्हाला. मी तुम्हाला दाखवलं की आता रेप्टालिया घ्यायचं झालं तर रेप्टालिया आपल्याला सेपरेट घ्यावा लागेल. मग तो सोबत घेणं किंवा असं जर केलं तर थोडंसं कन्फ्युजन होईल किंवा कंटाळवाणं होईल. बघा, ॲम्फिबिया, उभयचर हे जे आहे ना, हे असे आपण सेपरेट घेऊया. ठीक आहे. तर बघा, आज आपण स्टार्ट करूया. ॲटलिस्ट आज आपण थोडं तरी करूया. मग नंतर पुढे एक एक जे वर्गीकरण आहे ते आपण सेपरेट कंप्लीट करूया. बघा, संघ कॉर्डेटा. 1-2 मिनिट. बघा, आता दिसत असेल तुम्हाला सगळं. तर संघ कॉर्डेटा सर्व प्राण्यांना पृष्ठरज्जू असतो. ठीक आहे. म्हणूनच काय संघ कॉर्डेटा सर्व प्राण्यांना पृष्ठरज्जू असतो, ज्याचे रूपांतर कवटी व पाठीच्या कण्यात होते. ठीक आहे. एवढं कळलं. अंतःकंकाल, इंटरनल स्केलेटन. पृष्ठ म्हणजे मागच्या बाजूस चेतारज्जू असतो. बरोबर. मी तुम्हाला काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं पहिल्या वेळेस की जर तुम्हाला 1 मिनिट. हे बघा, असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू ह्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा काय जे दिलेलं आहे ते जर नीट लक्षात राहत नसेल तर इकडे फक्त माणूस लक्षात ठेवायचा आणि त्याच्या विरुद्ध इथे लक्षात ठेवायचं. असं मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. ठीक आहे. हे वाचून घ्या ज्यांनी वाचलं नसेल तर मग आता आपण बघूया. तर पुन्हा वाचते काय सांगायचं आहे मला. आपण काय बघतोय, संघ कॉर्डेटा सर्व प्राण्यांना, याच्यातले जे सगळे प्राणी येतात त्यांना पृष्ठरज्जू असतो, नोटोकॉर्ड, ज्याचे रूपांतर कवटी व पाठीच्या कण्यात होते. अंतःकंकाल, इंटरनल स्केलेटन. पृष्ठ मागची बाजूस चेतारज्जू, नर्व कॉर्ड असतो, ज्याचे रूपांतर चेतासंस्थेत होते. श्वसनासाठी कल्लाविद्रे, गिल स्लिट्स, फुफ्फुसे किंवा फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात. ठीक आहे. एवढं सगळं लक्षात राहील काय काय असतं. कल्लाविद्रे असतं काहींना किंवा फुफ्फुसे किंवा फॅरेंजियल गिल स्लिट्स. एंडोक्राईन कंठग्रंथी असते. शरीर डोके, मान, धड व शेपूट अशा भागात विभागले आहेत. शरीर डोके, मान, धड व शेपूट अशा भागात विभागले आहे. यांच्यामध्ये बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते. ठीक आहे. लक्षात ठेवा, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम असते. आता हे जे आहे ना, हे सगळंच आपल्याला शिकायचं आहे. बघा, रक्ताभिसरण संस्था जेव्हा आपण हा टॉपिक करू ना, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, याच्यात खुली रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय, बंद रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय, नंतर कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणजे काय, वॉर्म ब्लडेड
ॲनिमल्स म्हणजे काय हे सगळं आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे काही गोष्टी इथे फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, नाही तर मग मी ते पण एक्सप्लेन करेल तर लेक्चर अजून मोठं होईल. ठीक आहे. जसं मी तुम्हाला थोडक्यात हे तर एक्सप्लेन केलं की कंपाऊंड आईज म्हणजे काय असतात, तसंच थोडंफार इथे लक्षात ठेवा. बाकी आपण सगळं इन डिटेल पुढे बघणार आहोत. ठीक आहे. आता हे समजलं. यांच्यामध्ये काय असते, बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते. हृदय शरीराच्या अधर बाजूस व्हेंट्रल साईडला असते. व्हेंट्रल साईड म्हणजे काय, पुढच्या बाजूस. ठीक आहे, पुढच्या बाजूस असतं. आणि संघ कॉर्डेटा हा 3 उपसंघात विभागला आहे. आता हा संघ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. मग मेन, एक मिनिट बघा काय म्हटलं मी, संघ कॉर्डेटा हा 3 उपसंघात, म्हणजे काय, सब फायलम 3 कोणते, सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस काय म्हणते की शब्दांनुसार त्याचे अर्थ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत जा. एवढं तर समजलं कॉर्डेटामधले कॅरेक्टरिस्टिक काय असतात. ठीक आहे, एवढं कळालं. म्हणजे पृष्ठरज्जू असतो, त्याचं रूपांतर कवटी पाठीच्या कण्यात होतं. चेतारज्जू नर्वकॉर्ड मागच्या बाजूला असतो. त्याच्यानंतर श्वसनासाठी काय काय असतं, एंडोक्राईन असतं. नंतर शरीर कशा पद्धतीने विभागलेलं असतं, रक्ताभिसरण संस्था कशा पद्धतीची असते, हृदय फ्रंट साईडला असतं किंवा वेंट्रल साईडला असतं. ठीक आहे. आणि मग किती संघात विभागला आहे, 3 उपसंघात विभागला आहे. हे राहील लक्षात. आता बघा, मग आपल्याला हे बघायचं आहे, सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. ठीक आहे, उपसंघ. उपसंघ सिफॅलोकॉर्डेटा. आता बघा, सिफॅलो म्हणजे काय, हेड. सिफॅलो म्हणजे हेड. हे नीट लक्षात ठेवा. आता काय सांगत असते मी, शब्दांवरून लक्षात ठेवायचा प्रयत्न करत जा. सिफॅलो म्हणजे हेड आणि कॉर्डेटा म्हणजे तो कॉर्ड. मग पृष्ठरज्जू हा शेपूट ते डोक्यापर्यंत आयुष्यभर असतो. सिफॅलो कॉर्डेटा, पृष्ठरज्जू हा शेपूट ते डोक्यापर्यंत आयुष्यभर असतो. नंतर सगळे खाऱ्या पाण्यात राहतात. यांचा आकार जास्तीत जास्त 5 सेंटीमीटर असून हे छोट्या माशांसारखे दिसणारे एकलिंगी प्राणी आहेत. ठीक आहे, एकलिंगी प्राणी आहेत. उदाहरणार्थ एम्पिओक्सस किंवा ब्रॅकिओस्टोमा. ठीक आहे, एम्पिओक्सस लक्षात ठेवा. काय म्हटलं त्याला, लॅन्सलेट्स आणि ब्रॅकिओस्टोमा. पुढे आता उपसंघ युरोकॉर्डेटा किंवा ट्युनिकाटा, दोन्ही पण नावं लक्षात ठेवा. आता उरोकॉर्डेटा, जेव्हा मी हे बघितलं ना, स्पेलिंग बघायला गेली तर बघा, उरोकॉर्डेटा. तर उरो म्हणजे काय, तर शेपूट. शेपूट म्हणजे यांचे बाहेरील आवरण ट्युनिसिनने बनलेले असते. ट्युनिसिन म्हणजे सेल्युलोजसारखा पदार्थ. नोटोकॉर्ड, चेतारज्जू हे त्याच्या डिंबक अवस्थेत त्याच्या शेपटीत असते. राहील लक्षात. चेतारज्जू, नोटोकॉर्ड, चेतारज्जू हे त्याच्या डिंबक अवस्थेत त्याच्या शेपटीत असते. त्यांच्या अळ्या स्वतंत्रपणे पोहतात. ठीक आहे. खुल्या प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते. आता इथे काय म्हटलं आहे, खुल्या प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते. सगळे खाऱ्या पाण्यात आढळतात. सागर तळाला ते अळ्यांपासून प्रौढांमध्ये रूपांतरित होतात. हे उभयलिंगी प्राणी आहेत. काय कशाविषयी चालू आहे, उपसंघ उरोकॉर्डेटा किंवा ट्युनिकाटा. ठीक आहे. त्याच्यानंतर उपसंघ व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिएटा. आता क्रॅनियम म्हणजे काय, जी कवटी असते, जे हाडं असतात ते. मग बघा, पृष्ठ आणि व्हर्टिब्रल कॉलम जो तुम्हाला माहीत असेल. बघा, पृष्ठरज्जू ते रूपांतर म्हणजेच काय, मणक्याच्या हाडात होते. म्हटलं तुम्हाला शब्दांनुसार जा, लक्षात राहील. व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिएटा, पृष्ठरज्जूचे रूपांतर मणक्याच्या हाडात होते. यांच्यामध्ये क्रॅनियम, कर्पर नावाचे मेंदूचे कवच असते. हृदय समोरच्या बाजूस व्हेंट्रल साईडला असते. यकृत संस्था असते. उपसंघ व्हर्टिब्रेटाचे वर्गीकरण 2 गटात केले आहे, परंतु या गटांचे वर्गीकरण वर्गात केले आहे ते आपण पुढे पाहूया. बघा, ॲग्नाथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. नीट लक्षात ठेवा. व्हर्टिब्रेटाचे वर्गीकरण 2 गटात केले आहे, ॲग्नाथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. व्हर्टिब्रेटा 2 विभाग बघा. ॲग्नाथा म्हणजे जॉलेस, हनुवटी नसणारा, आणि ग्नॅथोस्टोमॅटा म्हणजे जॉ म्हणजे हनुवटी असणारा, नसणारे आणि असणारे. राहील लक्षात. ॲग्नाथा जॉलेस, ग्नॅथोस्टोमॅटा जॉ असणारे. आता ॲग्नाथा हनुवटी नसणारा, ॲग्नाथा हनुवटी नसणारा. त्याचे बघा, ऑस्ट्रॅकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा.
ॲस्ट्रॅकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा ते आपण बघून घेऊ. बरं, इथले पण बघा लगेच. आणि ग्नॅथोस्टोमॅटामध्ये पायसेस आणि टेट्रापोडा. टेट्रापोडामध्ये बघा पुन्हा उभयचर, सरीसृप, सस्तन, एव्स असे त्याचे प्रकार पडतात. आता आपण ऑस्ट्रॅकोडर्मी पुन्हा म्हणते शब्दांनुसार जा. ऑस्ट्रॅकोडर्मी, ऑस्ट्रॅकॉन. ऑस्ट्रॅकॉन हा शब्द इथे लिहिला आहे बघा. त्याचा काय अर्थ होतो? शेल. आणि डर्मी म्हणजे डर्मा म्हणजे काय? स्किन. त्यांच्या बघा मी काय म्हणत होती. ऑस्ट्रॅको म्हणजे शेल आणि डर्मी म्हणजे काय? स्किन, म्हणजे ज्यांची म्हणजे शेल स्किनवाले. ठीक आहे. मग ऑस्ट्रॅकोडर्मीमध्ये हे काय आहेत महत्त्वाचं लक्षात ठेवा. हे काय आहे? पहिले व्हर्टिब्रेट्स आहे. पहिले व्हर्टिब्रेट्स असणारे ऑस्ट्रॅकोडर्मी आता सर्व काय लुप्त झालेले आहेत. एवढीच माहिती याच्याविषयी आहे. आता इथे काय म्हटलंय? वरीलपैकी महत्त्वाच्या 6 वर्गांचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा ते 6 वर्ग कोणते बघणार आहोत आपण. एक सायक्लोस्टोमॅटा, मग नंतर पायसेस, त्याच्यानंतर उभयचर, सरीसृप, सस्तन आणि एव्स. ठीक आहे. आता त्याच्यापैकी आपण आज बघूया सायक्लोस्टोमॅटा. त्याच्यानंतर एक क्लास आपण कंप्लीट करून घेऊ, म्हणजे आपलं लेक्चर चॅप्टर पूर्ण होऊन जाईल. वर्ग सायक्लोस्टोमॅटा बघा. सायक्लोस म्हणजे सर्कल आणि स्टोमॅटा म्हणजे माउथ. सर्क्युलर माउथ ज्यांचं असतं. मी पुन्हा काय सांगते, अवघड वाटत असतील शब्द ज्यांना, त्याच्यानंतर समजा कोणी सायन्स बॅकग्राऊंडचे असतील त्यांना थोडंफार सोपं वाटेल. आता मी तर डॉक्टर आहे, बरोबर. जर मला माहिती आहे ह्या गोष्टी थोड्या सांगायला समजायला अवघड आहे, तर मग जे मेडिकल फील्डचे नसतील, पुन्हा जे सायन्स बॅकग्राऊंडचे पण नसतील त्यांना तर अवघड वाटणारच आहे, बरोबर. पण तरीही टेन्शन घ्यायचं नाही. आपण शब्दांनुसार जाऊ आणि नंतर कोणाचं समजा काहीच लक्षात राहत नसेल तर ॲटलिस्ट PYQ करा. ठीक आहे. मग MCQ जे महत्त्वाचे असतील ते करा. आता सायक्लोस्टोमॅटा. सायक्लो म्हणजे काय? सर्कल. आणि स्टोमॅटा म्हणजे काय? स्टोमा म्हणजे काय? माउथ. सर्क्युलर माउथ असणारे. बघा आता एवढंच बघू आणि इथे थांबूया. सागर निवासी प्राणी. शरीर द्विपार्श्व सममित असते. हृदयाला किती? 2 कप्पे असतात. बंद रक्ताभिसरण संस्था. खवले विरहित त्वचा. कास्तिमय अंतःकंकाल, कार्टिलेजिनस. माशांवर जगणारे बाह्य परजीवी, एक्टोपॅरासाइट. यांना जबडे नसणारे मासे जॉलेस फिश असेही म्हणतात. ठीक आहे. आपण बघतोच काय आहे, ॲग्नाथाचे 2 प्रकार बघतोय ना, ऑस्ट्रॅकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा. मग काय म्हटलंय? जबडे नसणारे मासे जॉलेस फिश असेही म्हणतात. या प्राण्यांना जबडे विरहित चुशीमुख म्हणजे सिक्टोरियल माउथ व अयुग्मित पर अनपेड फिन्स असतात. उदाहरणार्थ मिक्झिन, हॅगफिश आणि पेट्रोमायझॉन म्हणजे लॅम्प्रे. तर अशा पद्धतीने आपण आज इथे थांबूया. आता पुढच्या लेक्चरमध्ये काय करूया, एक लेक्चर घेऊ सुपर क्लास पायसेस, त्याच्यानंतर एक लेक्चर येईल ॲम्फिबिया, त्याच्यानंतर एक लेक्चर येईल रेप्टालिया, एक लेक्चर येईल वर्ग एव्स किंवा पक्षी वर्ग, नंतर मॅमेलिया मोठा आहे. आणि त्याच्यानंतर जर मला वाटलं तर हे जे आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स किंवा हे लक्षात ठेवा. आणि इथे जे काही अजून दिलेलं आहे ते मग मला वाटलं तर ते घेऊ, म्हणजे अजून 5 ते 6 लेक्चर फक्त वर्ग कॉर्डाटावरच येतील. ठीक आहे. धन्यवाद.